नमस्कार, मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण दिवाळीतील खास गोडाचा पदार्थ करणार आहोत, ती म्हणजे खुसखुशीत, खमंग आणि पांढरी शुभ्र दिसणारी करंजी। लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मान म्हणजे करंजीचा असतो। तर अशी ही छान खुसखुशीत खमंग सारण असलेली पांढरी शुभ्र रव्याची करंजी आपण आज करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला ही रव्याची करंजी छान खुसखुशीत आणि खमंग व्हावी अशी वाटत असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। चला तर मग आजच्या या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। तर ते पीठ मळण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला नाही किंवा मैदा आणि रवा असे मिक्स असाही वापर केलेला नाही। तर इथे मी 0 साईजचा रवा वापरलेला आहे। कोणत्याही दिवाळीतील पदार्थांमध्ये जर रवा वापरायचा असेल तर तो 0 नंबरचाच आपल्याला वापरायचा आहे। तर इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे। वाटीने हा रवा मोजून घेतलेला आहे, तो 2 वाटी भरलेला आहे, जेणेकरून आपल्याला इतर साहित्य सुद्धा वाटीने मोजता येईल। तर आता यामध्ये 1 चमचा आपल्याला हा पदार्थ टाकून घ्यायचा आहे, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरमुळे जी करंजीची पारी असते ती खुसखुशीत होते। करंजीला एक छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत आवरण तयार होतं। त्यामुळे या रव्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे। आता थोडेसे मीठ घालून घेऊया। आता या रव्यामध्ये मिक्स करण्यासाठी मोहन आपल्याला तयार करायचे आहे। तर हे मोहन तयार करण्यासाठी किटलीतील ज्या पळ्या असतात छोट्यावाल्या, त्या इथे मी 2 पळ्या घेतलेल्या आहेत। तर हे तेल आपल्याला कडकडीत असे गरम करायचे आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचे सुद्धा मोहन वापरू शकता। तर तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे कॉर्नफ्लॉवर या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। तेल हे छान कडकडीत गरम झालेले आहे। आता हे कडकडीत तयार झालेले मोहन या रव्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। कारण की तेल हे गरम असल्यामुळे आपण पहिल्यांदा चमच्याने मिसळून घेऊया आणि थोडेसे कोमट झाले की त्यानंतर आपण हातानेच हे जे तेल आहे ते संपूर्ण रव्याला चोळून घ्यायचे आहे। ज्यामुळे हे तेल संपूर्ण रव्याला चोळले गेल्यामुळे रवा हा छान खुसखुशीत होईल। आता या पिठाचा असा मुटका वळला की तो मूठ वळली जाते आणि पटकन फुटली जाते। तर समजावे आपले तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित झालेले आहे या रव्यासाठी। आता यामध्ये थोडे थोडे साधे पाणी घालून आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे। रवा मळत असताना थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मळायचे नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा हे पीठ मळून घ्यायचे नाही। अगदी चपातीला आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। कारण की खूप जास्त घट्ट जर पीठ मळले तर रवा हा फुगला जातो, त्यामुळे अधिकच घट्ट असे हे पीठ तयार होईल आणि लाटताना आपल्याला खूप त्रास होऊ शकतो। त्यामुळे असे सैलसर चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी घालायचे आहे। साधारणपणे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी पाऊण ग्लास पाणी लागलेले आहे। पीठ हे मळून तयार झालेले आहे। हे पीठ आपल्याला 2 तासासाठी मुरत झाकून ठेवायचे आहे। त्यामुळे पीठ हे चांगले सॉफ्ट होईल, रवा छान फुलला जाईल। तर आता सारणाची तयारी करून घेऊया। तर इथे आपण सारणासाठी रवा, खोबरे आणि ड्रायफ्रुट्स असे मिळून सारण तयार करणार आहोत। तर आपण पारीसाठी सुद्धा रव्याचाच वापर केलेला होता आणि सारण तयार करण्यासाठी सुद्धा रव्याचाच वापर करणार आहोत। तर इथे ज्या वाटीने आपण पीठ मळण्यासाठी 2 वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मळून इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। 1.5 वाटी सुकं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रुट्स, त्यामध्ये काजू, बदाम, चारोळ्या, मनुके, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा खसखस घेतलेली आहे। वेलची पावडर, जायफळ पावडर बारीक पूड करून घेतलेली आहे। आता हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये खसखस भाजून घेणार आहोत। मंद गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे। खसखस मी तूप वगैरे न टाकता भाजून घेणार आहे। कोरडीच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। थोडासा तांबूस कलर आला की ही खसखस काढून घेऊया। खसखस सारणामध्ये टाकल्यामुळे सारणाला खूप छान चव येते, खूप छान स्वाद येतो। त्यानंतर 1 चमचा तूप घालून घेते। हे तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। हा रवा मी चाळून घेतलेला आहे।
रवा हा मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सारण तयार करण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे की मंद गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, नाहीतर रवा कचकच लागू शकतो. करंजी खाताना करंजीमधील सारण हे कधी-कधी कचकच लागते. त्याचे मुख्य कारण म्हणजे रवा हा व्यवस्थित भाजला गेलेला नसतो. तर असा हा मंद गॅसवर आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे. पण गॅस मोठा करायचा नाही. जर मोठ्या आचेवर तुम्ही जर रवा भाजला तर तो फक्त लालसर होईल, पण त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जाणार नाही. त्यामुळे एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा रवा छान असा गोल्डन तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा हा एकसारखा अशा पद्धतीने हलवत भाजायचा आहे. रवा जसजसा भाजत जाईल तसा रव्याचा सुगंध दरवळला जाईल, म्हणजे रवा आपला भाजला गेलेला आहे असं समजावे. रवा हा भाजला गेला की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता, पण मी डायरेक्ट असे ड्रायफ्रूट्स यामध्येच रव्यामध्ये घालून घेणार आहे. त्यानंतर वेलची आणि जायफळाची जी पूड केलेली होती ती सुद्धा यामध्ये या स्टेजला आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये सुके खोबरे जे बारीक खिसून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे. सुके खोबरे सेपरेट अशी भाजण्याची गरज नाही. फक्त आपल्याला सुके खोबरे हे या रव्यामध्ये घालून थोडा वेळ परतून घ्यायचे आहे, जेणेकरून ते कुरकुरीत होईल. त्यानंतर यामध्ये खसखस घालून घेऊया आणि ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व एकत्र असे आपल्याला हे थोडा वेळ परतून भाजून घ्यायचे आहे. सेपरेट भाजण्याची काहीही गरज नाही. मस्त असे हे सारण तयार होते. तर तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. रवा हा लालसर तांबूस रंग येईपर्यंत मी भाजलेला आहे. जास्त रवा हा डार्क करायचा नाही. अशा स्टेजला आल्यावर आपल्याला हे सारण काढून घ्यायचे आहे. आता हे भाजून घेतलेले जे सारण आहे ते पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला इथे 1 वाटी, ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता तेवढी वाटी आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. तर तयार आहे आपले खमंग असे सारण. तर 2 तास झालेले आहेत. हे पीठ सुद्धा मुरले गेलेले आहे. तर थोडे घट्ट पीठ झालेले आहे. तर हे पीठ चांगले सॉफ्ट व्हावेत, आपल्या करंजीच्या पाऱ्या ह्या चांगल्या लाटता याव्यात, त्यासाठी आपल्याला ही एक पद्धत वापरायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असे या पिठाचा गोळा घेऊन छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे छान असे बारीक होऊन पिठाचा सॉफ्ट असा गोळा तयार होईल. तुम्ही हे पाटा वरवंट्यावर किंवा खलबत्त्यात सुद्धा पीठ टेचून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने जास्त त्रास न घेता मिक्सरच्या भांड्यात हे फिरवून घेतले तर अगदी सॉफ्ट पीठ तयार होतं. कारण की जेवढे पीठ चांगले तयार होईल, मऊसूत तयार होईल, तेवढी करंजीची पारी ही चांगली लाटता येईल आणि तेवढंच करंजीला तळताना छान फोड येतात आणि करंजी ही खुसखुशीत लागते. तर तयार झालेले पीठ हे चांगले मळून घेऊया आणि आता या पिठाचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. जेवढी बारीक मोठी साईजची तुम्हाला पारी लाटायची आहे तेवढी लाटू शकता, पण आपली करंजी ही एकसारखीच होणार आहे. ती कशी काय ती तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत. आता त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला याची छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. आता आपल्या करंज्या एकसारख्या व्हाव्यात यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करंजीचा साचा वापरायचा आहे. हा करंजीचा साचा तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल. या करंजीच्या साच्यामुळे आपल्या करंज्या ह्या एकसारख्या होतात. पारी जरी लाटताना मोठी बारीक झाली तरी सुद्धा अशा पद्धतीने या करंजीच्या साच्यामध्ये ही पारी ठेवून जर करंज्या केल्या तर एकसारख्याच करंज्या आपल्या होतात आणि दिसायलाही छान दिसतात. त्यानंतर या करंजीच्या साच्यातील जी खालची बाजू आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचे आहे. या साच्यामध्ये करंजी केल्यामुळे भरपूर असे सारण मावले जाते. ज्यांना भरपूर सारणाची करंजी आवडते त्यांच्यासाठी ह्या साच्याचा उपयोग खूप छान होतो. आणि अशा पद्धतीने साईडला आलेला जे सारण आहे ते आपल्याला बोटाने असे आतमध्ये ढकलून घ्यायचे आहे आणि कडेने त्याच्या पाणी लावून घ्यायचे आहे. पीठ हे सॉफ्ट असते त्यामुळे पाणी किंवा दूध लावण्याची काहीही गरज नाही, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसे पाणी लावून घेते. जर पीठ हे चिकटत नसेल तर थोडेसे पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला हा साचा मिटवून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडा दाबून उरलेले जे पीठ आहे ते बोटांनी काढून घ्यायचे आहे. आता साचा उघडून पाहूया.
तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि छान अशी करंजी तयार झालेली आहे. तर अशा एकसारख्या करंज्या आपल्या तयार होतात. साईडची डिझाईन तर तुम्ही पाहू शकता. उरलेल्या करंज्यासुद्धा अशाच प्रकारे मी करून घेते. आता ताटामध्ये या करंज्या ठेवून घेते. ताटाला थोडेसे तेल चोळून घेतलेले होते, जेणेकरून करंजी ही ताटाला चिकटू नये. या ताटामध्ये करंजी ठेवल्यानंतर त्याच्यावरती मी एक कापड घालून घेणार आहे किंवा कॉटनचा नॅपकिन तुम्ही यावरती घालून घेऊ शकता. कारण की करंजीचे जे वरचे आवरण आहे ते रव्याचे असल्यामुळे पटकन सुकले जाते. त्यामुळे सुकू नये यासाठी यावरती कापड घालून घ्यायचे आहे. आता ह्या तयार झालेल्या करंज्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघूया. तर पिठाचा गोळा पटकन वरती आलेला आहे. तेल अगदी छान गरम झालेले आहे. आता यामध्ये एक एक करून करंजी सोडून घेऊयात. करंज्या ह्या एका वेळेला भरपूर अशा तळल्या जातात, कारण की करंजीची साईज ही मीडियम साईज आहे. तर अशा एकसारख्या करंज्या साच्यामधून केल्यामुळे तळताना सुद्धा अगदी सोपे जाते. करंजी ही पलटी करून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल करंजी तेलात सोडल्या सोडल्या करंजीला किती छान फोड आलेले आहेत. किती मस्त आणि टम्म अशी फुगलेली आहे करंजी. असे करंजीला वरून फोड आले की समजावे करंजी आपली खुसखुशीत झालेली आहे. आपले पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेले होते, त्यामुळेच अशी करंजीला फोड आलेले आहेत. करंजी ही लालसर होईपर्यंत तळायची नाही. थोडंसं गोल्डन कलर आला की करंजी ही काढून घ्यायची आहे. करंजी ही तेलातून काढल्याच्या नंतर सुद्धा करंजी तळण्याची प्रोसेस चालू असते. त्यामुळे करंजी जास्त लाल रंग येईपर्यंत तळायची नाही. थोडासा गोल्डन कलर आला की करंजी काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी इतर राहिलेल्या करंज्यासुद्धा तळून घेणार आहे. तर तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर तयार आहे आपली खुसखुशीत अशी रव्याची पांढरी शुभ्र करंजी. अगदी महिनाभर म्हटलं तरी ही करंजी चांगली राहते, कारण की आपण रव्याचे सारण त्याचबरोबर रव्याचीच पारी वापरलेली आहे. सारण अगदी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे. खोबऱ्याचा वापर यामध्ये कमी केल्यामुळे करंजीचे सारण हे खवट होत नाही. त्यामुळे ही करंजी महिनाभर म्हटलं तरी अगदी छान राहते आणि छोट्या डब्यात म्हटले तरी या एकसारख्या करंज्या ह्या मावल्या जातात. तर या दिवाळीला तुम्हीही अशाच प्रकारच्या करंज्या नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपींसोबत आणि दिवाळी फराळासोबत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.